अमिताभ जी का सांगितलं 11 मुल्कों की पुलिस डॉन को ढूंढ रही है, मगर सोनिया डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकिन आहे. बटाटा हा माझा आवडीचा भाजीचा प्रकार आहे, म्हणजे अति आवडीचा. म्हणजे मी आतापर्यंत क्विंटल बटाटे खाल्ले. मग एकुलती एक मुलगी आहे, तिच्या लग्नाच्या पत्रिका सुद्धा मी वाटायला जाऊ शकलो नाही. ते बाबा कमीत कमी माझ्या लग्नाच्या वेळी तर तुम्ही एक दिवस द्या. नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. लोकमत.comच्या फेस टू फेस कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. याही वेळी आपल्यासोबत एक विशेष पाहुणे आहेत. राज्याचे माजी अर्थमंत्री आणि सध्याच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवारजी, आणि त्यांच्याशी आपण फेस टू फेसमध्ये गप्पा मारणार आहोत. अर्थातच या सगळ्या गप्पा नेहमीप्रमाणे अराजकीय असतील, नॉन पॉलिटिकल गप्पा आपण करणार आहोत. कारण राजकारणाच्या पलीकडे देखील व्यक्ती म्हणून ते कसे आहेत, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्यांचे छंद काय आहेत, हे आपण आज या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. सुधीर भाऊ, आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. सुधीर भाऊ, आपण म्हणजे मी नेहमी आपल्याला बघत आलो की आपण मंत्री असताना देखील आपल्याला आकडे खूप पाठ होते. कुठलेही आकडे सांगितले तर आपण पॉईंटमध्ये वगैरे पर्सेंटेजमध्ये व्यवस्थित सांगता. पण ही सगळी आकडेवारी जी फटाफट सांगता, तर याच्यामागे आपल्या शालेय जीवनापासून हा सराव होता आपल्याला, की कॉलेजमध्ये असताना हा सराव लागला, की काय नेमकं झालं ज्याच्यामुळे आपल्याला ही आकडेवारी पाठवायला लागली? असं आहे अतुलजी की मी कॉमर्सचा विद्यार्थी आणि कॉमर्सचा संबंध हा प्रत्यक्ष आकडेशी येतो. आणि तुम्हालाही माहिती आहे की समाकलन, विकलन, क्रेडिट, डेबिट आणि त्यामध्ये असणाऱ्या रकमा. पण मी आकडे पाठ ठेवण्याचा प्रयत्न कधीच केला नव्हता. पण जेव्हा मी अर्थमंत्री व्हावं अशी माझी इच्छाच नव्हती. जेव्हा माझ्या खात्याची घोषणा माननीय देवेंद्रजींनी केली, तेव्हा मी खरं तर मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो. म्हणतो देवेंद्रजी, मग अर्थमंत्री कशासाठी केलं? मला दुसरं खातं द्यायचं होतं. देवेंद्रजी म्हणाले की मला स्वतःला अर्थमंत्री व्हायचं होतं. पण अमित भाईंनी आणि माननीय नरेंद्र भाईंनी मला सांगितलं की तुम्ही काही अर्थविभाग घेऊ नका, अर्थविभाग तुम्ही आपल्या सहकार्यांना द्या. मला असं वाटायचं की अर्थविभाग घेऊन मी जनतेच्या कल्याणामध्ये प्रत्यक्ष रूपाने थेट संपर्क बरोबर आहे आणि मी सहभागी होऊ शकत नाही. पण अर्थमंत्री झालो आणि तेव्हा तर मी अर्थमंत्रीपद मागितलंही नव्हतं. मला आठवतं की सुधीर श्रीवास्तव म्हणून ते फायनान्स सेक्रेटरी होते, अतिरिक्त मुख्य सचिव आणि अतिशय दीर्घ अनुभव असणारे एक प्रामाणिक कुशल प्रशासक, कोणत्याही मंत्र्याला न दबणारे असे अधिकारी. पहिली बैठक झाली. दुसऱ्या बैठकीत मात्र मी साधारणतः अर्थविभाग समजून अर्थविभागाशी संबंधित जे महत्त्वपूर्ण आकडेवारी आहे, दुसऱ्या बैठकीत मी त्या आकडेवारीवर चर्चा करायची सुरुवात केली. मी आकडे तोंडपाठ सांगत होतो. तेव्हा श्रीवास्तव साहेबांनी आश्चर्य व्यक्त केलं. पण श्रीवास्तव साहेबांनी जेव्हा कौतुक केलं की मीही अनेक मंत्री पाहिले, पण अशा पद्धतीने वित्त विभागाच्या संदर्भातली आकडेवारी तोंडपाठ, प्लॅन साईज काय, नॉन प्लॅन साईज काय, आमचं महसुली उत्पन्न काय, भांडवली खर्च काय, तेव्हा मात्र मलाही प्रेरणा मिळाली की 15 वर्ष वित्त विभागामध्ये सचिव, प्रधान सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिव अशा विविध पदांवर कार्य करणारा एक अधिकारी जेव्हा कौतुक करतो, कौतुक या शब्दातच प्रेरणा आहे. बरोबर आहे. आणि मग मात्र मी लक्ष देऊन जेव्हा एखादा आकडा असेल की महाराष्ट्रात जिल्हे किती 36, महाराष्ट्रात जिल्हा परिषद किती 34, मग महाराष्ट्रात तालुके किती 358, पंचायत समिती किती 351, असं मी डोक्यामध्ये मग हे आकडे पाठ करायला लागलो. की सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस, मग मी लक्षात ठेवलं की 60,64,157. समजा मग यावर्षीचा अर्थ म्हणजे बजेटचा साईज विचारला, मग 4,84,118,19,000. मग ही सवय ही मागच्या 6-7 वर्षात वाढली. मला आपल्या कॉलेज जीवनाविषयी जाणून घ्यायचं आहे की आपल्या कॉलेजचं वातावरण कसं होतं. कारण आपण ग्रामीण भागातून आलात, तर तिथे एक बुजरेपणा होता ग्रामीण भागात असल्यामुळे, की शहरी मुलांसारखंच आपण देखील आता जशी शहरी मुलं असतात तशीच होतात. कॉलेजमध्ये कसे होता आपण?
दोन खरं तर मी महाविद्यालयीन शिक्षणामधली दोन वैशिष्ट्य. एक तर आम्ही कॉमर्समध्ये होतो, त्यामुळे मॅक्झिमम विद्यार्थीच होते. आमच्या वर्गामध्ये औषधी सारख्या किंवा ताट्यात मिठासारख्या मुली होत्या, त्यामुळे 33 मुलं आणि 3 मुली किंवा 5 मुली असा तो विषय असायचा. कॉमर्सचे विद्यार्थी होतो. आणि दुसरं आमच्या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य होतं की आमच्या महाविद्यालयात साधारणतः तेव्हा चंद्रपूर जिल्हा हा ग्रामीण चेहराच होता. 65-70% ग्रामीण विद्यार्थीच होते. शेतकरी कुटुंबातले होते, गावातले होते. मी तसा बुजरा होतो, मी शाय होतो. मग कधी कधी आत्ता मी एकांतात बसलो असताना समजा विचार केला तर मला असं वाटतं की मी इथं पोहोचलोच कसो. बरोबर आहे. आश्चर्य वाटतं. खरं. म्हणजे मला अजूनही ती घटना आठवते की BCom सेकंड इयरमध्ये असताना आम्ही मुंबई पाहायला आलो. 1979-80चा कालावधी. पहिल्यांदा मुंबईत तेव्हा आला. पहिल्यांदा तर मुंबई पाहायला आलो. आत्ताचं CST स्टेशन, तेव्हाचं VT स्टेशन. आम्ही उतरलो, टॅक्सीत बसलो तर आम्ही हिंदीत बघायचो, कारण तेव्हा CP अँड बेरारचा विभाग भाग विदर्भात हिंदी भाषिक आहे. आम्ही बघत होतो तर तितक्यात त्या टॅक्सी वगैरे कहाँ से आए हो? हम चंद्रपूर से आहे. बोले ये कहाँ है? मध्य प्रदेश में है. म्हणजे मुंबईमध्ये तेव्हा मला झटका बसायचा. आणि मी जेव्हा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर एक आमचे नगरसेवक आहे, त्या नगरसेवकांनी कार्यक्रमाला बोललं. मी उतरलो होतो, 2 टॅक्सीवाले सांगत होते सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर से आहे. तेव्हा मला आनंद झाला की चंद्रपूर हे मध्य प्रदेशचा भाग नाही, महाराष्ट्राचा आहे. तर असं होतं की मी शाय होतो. मी काही कॉलेजमध्ये राजकारणात येईल वगैरे असा कधी विचारही केला नव्हता. ती एक घटना घडली आणि मी पहिल्यांदा BCom सेकंड इयरमध्ये क्लास रिप्रेझेंटेटिव्ह झालो, कॉलेजच्या छात्रसंघाचा जॉईंट सेक्रेटरी झालो. मग नंतर 1981मध्ये मी छात्रसंघाचा अध्यक्ष झालो आणि तेव्हा भारतीय जनता पार्टीचा मी शहराचा सचिव झालो. म्हणजे तुमचा बुजरेपणा तसा ह्या सगळ्या संघटनात्मक कामामुळे हळूहळू कमी झाला असं म्हणता येईल. नाही, आजही मी शाय आहे, आजही शाय आहे. त्यावेळी तुम्ही कॉलेजमध्ये असताना सिनेमा बघणं किंवा घरी कॉलेजला बंक करून सिनेमा बघायला जाणं, घरी आईवडिलांना न सांगता सिनेमा बघणं आणि मग आल्यावर आईवडिलांचं रट्टे पडणं, असं तुमच्या बाबतीत ते घडलं? नाही, आईवडिलांना न सांगता पिक्चरला अनेकदा गेलो, पण ते रागवले नाही कधी? नाही, माझा आई वडिलांनी म्हणजे मला फक्त आयुष्यात माझ्या वडिलांनी एकदाच मारलं होतं. आईनी तर कधीच मारलं नाही, वडिलांनी एकदाच मारलं. आणि तेव्हा माझा हट्ट होता की मी खूप चहा प्यायचो आणि मग चहा मी 10वीत सोडून दिला. तेव्हापासून आजपर्यंत मी चहा कधी नाही पिला, कारण इतका मार खाल्ला की नंतर चहा प्यायची इच्छाच झाली नाही. चहा म्हणलं की वडील आठवतात. नाही, चहा पितच नाही आता. तेव्हा प्रश्नच आता उपस्थित होत नाही. आता मी कॉफी किंवा आता माझी मिसेस आल्यानंतर आमच्याकडे हळदीचं दूध सुरू झालं. पण तेव्हा एकदा मग वडिलांनी मारलं. पण चित्रपट मी खूप पाहायचो. आम्ही एक 10-15 आमचे मित्र आणि कोणताही चित्रपट आला की आम्ही तो चित्रपट पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, आणि तेव्हा एवढी गर्दी असायची. पण मी तिकीट खिडकीमध्ये कधीच गेलो नाही, कारण तेव्हा आमच्याकडच्या थिएटरमध्ये तो थिएटर मागं दंडा घेऊन मारायचा आणि ते मला कधी जमलं नाही. पण आमचे मित्र वरतून जायचे आणि तेव्हा 45 पैसे तिकीट, काही थोडा क्लास बरा असेल रिझर्व क्लासची 75 पैसे. आणि अनेक वर्ष तर बाल्कनीमध्ये आम्ही कधी बसलोच नव्हतो, कारण बाल्कनीमध्ये बसणं हे तेव्हा खूप ज्याला श्रीमंती किंवा तो एक अलग क्लास होता. आणि कधी आईबाबांसोबत गेलो तर कधी बाल्कनीत बसलो. म्हणजे क्लासपेक्षा सुद्धा मी किस्सा म्हणून सांगतो की RR पाटलांनी सांगितलेला की त्यांनी एका गावातल्या माणसाला सांगितलं, नाटकाला घेऊन गेले सोबत आणि नंतर त्याला सिनेमाला जायला म्हणून पैसे दिले. तर ते परत आल्यानंतर त्यांनी बाल्कनीच्या हिशोबाने पैसे दिले. आल्यावर त्यांनी उरलेले पैसे हिशोब दिला. त्यामुळे एवढे कमी कसे लागले पैसे? नाही म्हणे, ते समोर बसून बघितला ना म्हणे. ते म्हणे, का बरं? नाही, तुम्ही नाटकही समोरच बसून बघितलं होतं, सिनेमाही समोरच बसून बघितला. असं तो काळ होता सगळा होता. आणि तेव्हा चित्रपट पाहताना साधारणतः आम्ही 45 पैसे किंवा 75 पैसे या क्लासमध्येच आम्ही जास्त बसायचो. पण मग सिनेमातले डायलॉग वगैरे, सिनेमातले डायलॉग तर खूप वर्ष आमच्या चर्चेमध्ये, कॉलेजमध्ये, गॅदरिंगमध्ये. आणि मी एकदा मग अजूनही डायलॉगबाजी चालायची, कारण कॉमर्सचे विद्यार्थी होतो. मी छात्रसंघाचा अध्यक्ष झालो होतो आणि ती निवडणूक झाली. नाही, डायलॉग तर खूप होते. जो डायलॉग मी अमिताभजी समोर मांडला. म्हणजे एकदा अमिताभजी हे आमच्यासाठी, तेव्हा आमच्यासाठी नायक. आणि अमिताभजीचा प्रत्येक डायलॉग 11 मुल्कों की पुलिस
डॉन को ढूंढ रही है, मगर सोनिया डॉन को पकडना ये मुश्किल ही नहीं नामुमकिन है. आता हे जे असे आहे किंवा हे डायलॉग जेव्हा ऐकवला अमिताभजींना? अमिताभजींना मी दुसरा डायलॉग ऐकवला जेव्हा मी अर्थमंत्री झालो. कोणता ऐकवला? हां, अर्थमंत्री झालो तेव्हा राज्याच्या संदर्भात असंच व्हायचं ना की पैसे नाही, तिजोरीमध्ये खणखणाट आहे. आणि मी नवीन होतो, खणखणाट आहे म्हणतो तिजोरी. आता खरं तर तिजोरीच नसते, हो, बरोबर. मंत्रालयात तिजोरी नावाची बोलण्याचा वस्तू शब्द नाही. आहे. बोलण्याचा शब्द आणि खणखणाट असण्याचा काही प्रश्नच नाही. नियोजन करायचं असते, तिथं प्लॅनिंगचा विषय असतो. पण खणखणाट आणि आमच्या राज्याच्या तिजोरीत पैसे नाही. तेव्हा मला आठवतं की मी अमिताभजीला सांगितलं की मी जेव्हा बैठकीत होतो तेव्हा मला सांगितलं पैसे नाही. तेव्हा मला अमिताभजीचा त्रिशूल मधला तेव्हा शांती कन्स्ट्रक्शन हो. आणि त्याच्यात काय तो डायलॉग होता की संजीव कुमार यांच्यासमोर जाऊन ते एक वास्तूची खरेदी करतात आणि तेव्हा संजीव कुमार म्हणतो की इतकं महाग कसं घेताय तुम्ही. तेव्हा ते सांगतात मेरे जेब में 5 फुटी कवडी नहीं मगर मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ सेठ. आता हा जो डायलॉग होता तो अर्थमंत्री झाल्यानंतर मी म्हणतो का कि हमारे तिजोरी में 5 फुटी कवड़ी नहीं मगर जनता के सेवा के लिए, किसानों के कष्ट को दूर करने के लिए मैं पैसे कम नहीं करने दूंगा. तर मी अमिताभजी नंतर आमच्या विभागाचे ब्रँड अम्बॅसिडर झाले. हो, मी त्याच्यावर येणारच आहे. पण एक पैसा नाही घेतला त्यांनी. नाही, मी त्या मुद्द्यावर येणारच आहे. पण त्याच्या आधी मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण ज्या समाजातून आलात तिथलं जे वातावरण होतं त्याच्यामध्ये परिचय मेळाव्याद्वारे लग्न ठरवलं जायचं. पण माझी अशी माहिती आहे की आपण एकाही परिचय मेळाव्याला जात नव्हतात. तर आपल्याला आईवडिलांनी जबरदस्तीने नेलं वगैरे. आपलं लग्न ठरलं कसं? माझं लग्न ठरताना हे खरं आहे की साधारणतः मुली देताना मुलीचे आईवडील काय पाहतात की याचं भविष्य सुरक्षित आहे की नाही. म्हणजे साधारणतः सरकारी नोकरी आहे का, मग मोठा काही व्यवसाय आहे का. वडगोपारची जमिनी होत्या पण माझी काही नोकरी नव्हती, आमचा काही असा मोठा उद्योग नव्हता. जे काही आहे ते वडगांचं होतं. त्यामुळे तशा ऑफर तशा कमी यायच्या. पुसदमध्ये काय झालं की पुसदमध्ये जेव्हा माझी आई आणि माझे मामा हे गेलेत, एक तिथं देखणी सुंदर मुलगी आईच्या बाजूला बसली होती जिच्याशी आता माझं लग्न झालं. तर आईने तिला विचारलं काय नाव, आडनाव, बाबा काय करतात, परिवारात कोण आहे. मग तर आईला अजून ती जास्त आवडते. पण आमच्याकडे स्वतःहून ऑफर द्यायची पद्धत नसते. बरोबर आहे. मुलीकडून ऑफर आली पाहिजे आणि ती ऑफर काही येत नव्हती. कारण त्यांना त्यांचं स्वप्नही थोडंसं मोठं होतं, दिसायला चांगली. आणि मग एक घटना अशी झाली की चंद्रपूरच्या मेळाव्यात ते पुन्हा आले. तीही लग्नासाठी उपवर बघत होती. चंद्रपूर मेळाव्याच्या मी अध्यक्ष होतो, आयोजक होतो. ओके. हां, मी स्टेजवर असताना आमचे जे सहकारी आहे त्यांनी ते पाहत राहायचे का मी आयोजक जरी होतो म्हणजे अध्यक्ष. म्हणजे मी अध्यक्ष, उद्घाटन समारोहामध्ये मी अध्यक्षीय भाषण देतोय आणि संपल्याबरोबर पहिला परिचय मी देत होतो. कारण तुम्ही उमेदवारच होता. तसंच पांढरकवडा तिथेही मी लग्नाच्या अगोदर त्या परिचय मेळाव्याचा उद्घाटक गेलो. उद्घाटन केल्यानंतर पहिला परिचय मी दिला आणि तेव्हा परिचय देत नव्हते म्हणून ग्लास, रुमाल अशी भेटवस्तू, तो ग्लास अजूनही माझ्याकडे आहे. तेव्हा मग एक ग्लास दिला होता स्टीलचा. उद्घाटकही होतो. चंद्रपूरमध्ये काय झालं की आमच्या स्टेजवरचे जे लोक होते, आता सर्वात मोठा फायदा काय होता की आयोजक तर होतोच पण स्टेजवरून आपल्याला पाहण्याचा सुद्धा योग होता. कारण स्टेजवर होतो. आमच्यापैकी एक आमचा पदाधिकारी होता. त्यांनी जसं माझी आजची जी पत्नी आहे ती साधना व्यवहारे तिचं नाव होतं. आता तिचं नाव मी सपना केलं. त्यांनी सांगितलं म्हणे ती सर्वात या परिचय मेळाव्यामध्ये आलेली सुंदर आहे भाऊ, तिची ऑफर आली पाहिजे. जी माझ्या आईने पुसदमध्ये पाहिजे. मी त्याला म्हणतो तू एकदा आईला जाऊन सांग. माझ्या आईला सांगितलं तर आईच्या लक्षातच होतं की ती पुसदमध्ये भेटलीच आहे पण ऑफर नाही आहे ना. बरोबर आहे. आणि ऑफर नाही. आणि दुसरी गोष्ट अशी होती की समजा त्यांनी ऑफर दिली, आपण हो म्हणतो तर ते हो म्हणतील की नाही हे शाश्वती कमी. पण नंतर मला आठवतं की तो आमचा परिचय मेळावा जो आहे तो 15 व 16 एप्रिल 1990ला होता. 2 दिवस त्यांनी काही ऑफर दिलीच नाही. स्टेजवर मी होतो. माझ्याही लक्षात आलं की आपली जीवनसंगिनी म्हणून ऑफर आली तर उत्तम. पण 17 तारखेला मात्र
आम्हाला निरोप आला, कारण आमचे साडू बगारशागा म्हणजे हिच्या मोठ्या बहिणीचे मिस्टर बगारशागा डॉक्टर होते. यांचं काय डिस्कशन झालं माहीत नाही, पण ऑफर आली. पण जेव्हा ऑफर आली तेव्हा मी एक कंडिशन टाकली माझ्या आईला सांगून, की म्हणतं तुम्ही ऑफर देत आहे पण मी एकदा पाहायला येईल, तुम्ही नाही म्हणायचं नाही, नाही तर आम्ही पाहायला येत नाही. कारण हे नाही म्हणू शकतात ही भीती होती. म्हणून अट टाकली. टाकली. आमच्याकडून नाही म्हणायचं तर आम्ही नाही म्हणू, पण तुमच्याकडून नाही होणार. कारण थोडासा तो एक पुरुषी भाव असतो, तो आला. हा पुरुषी भाव असतोच. हां. आणि मग त्यांनी सांगितलं, आणि मग आम्ही जेव्हा पाहायला गेलो बगारशाला, म्हणजे आमच्यापासून 15 किलोमीटर दूर आहे, आमचे साडू आहेत तिथं डॉक्टर बोनगिरवार म्हणून, आणि हिची सख्खी बहीण तिथं दिली आहे. त्यांच्या घरी पाहण्याचा कार्यक्रम वगैरे झाला. आमच्याकडून तो होच होतं, फक्त एवढंच होतं की हे सर्व सिक्युअर्ड करून इन्शुअर्ड करून आपल्याला करायचं होतं. आम्ही जसे बाहेर निघालो आम्ही निरोप देऊन टाकला की होय. आणि मग 2च दिवसात आमच्याकडे जे एंगेजमेंटचा कार्यक्रम असतो तो होऊन गेला. या सगळ्या काळात तुम्ही तुमच्या आता नंतर लग्न झालं, तुम्हाला एक मुलगी आहे. खूप भाग्यवान असे लोक असतात की ज्यांना एकच मुलगी असते. पंडित नेहरू, तुम्ही, मला सुद्धा एकच मुलगी. पण आपल्या राजकीय जीवनामध्ये सतत बाहेर राहण्यामुळे मुलीसाठी, कुटुंबासाठी कधी वेळ देता आला का तुम्हाला? आणि जो वेळ देता तो कसा देता? शेवटी आपण जेव्हा राजकीय क्षेत्रात असतो तेव्हा कुटुंबाच्या हक्काचा वेळ आपण, समाज हा माझा परिवार या भावनेने आपल्याला द्यावा लागतो. इतर परिवारासारखं आपण कुटुंबाला खरोखर वेळच देऊ शकत नाही. बरोबर आहे, देऊ शकत नाही. हे मला 100% मान्य केलं पाहिजे. आणि यासाठी मी माझ्या पत्नीचंही हृदयापासून कौतुक करेन की तिने वन मॅन आर्मीनी माझा कुटुंब चालवलं, पुढे नेलं, माझ्या मुलीला चांगले संस्कार दिले, तिला डॉक्टर केलं. आणि मुलगी माझ्यासाठी तर मंगल कलशच होती. म्हणजे तिचे विचारच हे एखाद्या समाजसेवी मनाच्या व्यक्तीचे जे विचार असतात ते. तिला मी सांगितलं तू डॉक्टर नको. आता आमच्या घरी सर्वच डॉक्टर आहे मी सोडून. तर मी म्हटलं तू IT मध्ये जा, इंजिनियर हो, तू होऊ नको. पण तिने एक वाक्य वापरलं, आणि ते वाक्य फक्त माझ्यासमोर वापरलं नाही, नंतर कॉलेजच्या जेव्हा ॲडमिशन झाल्यानंतर त्यांचं पहिलं गेट टुगेदर झालं तिथेही वापरलं, की समाजामध्ये अजूनही आरोग्य क्षेत्रामध्ये खूप असे लोक आहेत की गरिबीच्या अभावी ते या आरोग्यसेवेचा फायदा घेऊ शकत नाही. माझी इच्छा आहे, जे मग तिने म्हटलं होतं की मी डॉक्टर होईल, 50% पेशंट्सकडून पूर्ण फी घेईल आणि 50% पेशंटला त्या फीमधून काही हिस्सा हा गरीब पेशंटसाठी खर्च करेल. क्या बात. आणि ती जिद्दीने डॉक्टर झाली. म्हणजे मला तर कसं तरी वाटायचं जेव्हा ते पुस्तकं पाहायचो, मग काय जीवन आहे या पुस्तकात, आपलं जीवन. या इतकी मोठी मोठी पुस्तकं, काय ते 1000 पानाचं पुस्तक, 2000 पानाचं पुस्तक, असं उचलाय का 5 किलो 4 किलोचं पुस्तक. पण तिने आणि तिच्या आईनी जिद्दीने तिला डॉक्टर केलं. आणि आता मला विश्वास आहे की ज्या वाक्यासाठी, ज्या तत्वासाठी, ज्या चिंतनातून ती डॉक्टर झाली ते नक्की ती नक्की पूर्ण करेल. आपले बाबा आपल्यासाठी वेळ देत नाहीत वगैरे अशी तिची कधी तक्रार होती? एक तर तिने आजपर्यंत कधीच काहीही घेऊन मागितलं नाही. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, असं अनेक कमी कुटुंबात होतं की मी तिला जाताना हे पैसे ठेव म्हणायचो, तिने कधीच पैसे मागितले नाही, पैसे ठेवले नाही. काही गरज असेल छोटी मोठी, खूप गरजाही नाही, खूप आवड निवड नाही. आणि म्हणून मला नेहमी वाटतं की ती माझ्यासाठी देवानी पाठवलेला मंगल कलश आहे. बेटी सोने की पेटी हे म्हटलं जातं, पण ही माझ्यासाठी तर हिऱ्याची पेटी, हिरेसुद्धा कोहिनूर एवढी तिचा आवाज खूप गोड आहे. आणि ती जेव्हा एखादं आईवडिलांच्या संदर्भात गाणं म्हणते ना, तेव्हा डोळ्यात पाणी येतं. पण तिचा रियाज तिला पुढे करता आला नाही, मी व्यस्त राहिलो. पण सुधीर भाऊ, आपण असं म्हणता मुलगी इतकी सुंदर आहे, इतकं सुस्वभावी आहे, पण त्या मुलीला आपण वेळ देऊ शकलो नाही. आम्ही एक अशा कार्यक्रमांमधून एक असं करतो की तुम्हाला कन्फेशन द्यायची वेळ आली तर तुम्ही कोणाला कन्फेशन द्याल? तर मी तुम्हाला असं विचारतो की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या मुलीला काय कन्फेशन द्याल? मी कन्फेशन हेच देईल की आत्ता तर मी अजून रिटायर झालो नाही, पण जे तिच्यासाठी मी करू शकलो नाही ते सर्व मी नातवासाठी करेन. क्या बात. कारण मी तिच्यासाठी तर वेळ देऊ शकलो नाही, पण नातवाला मात्र भरपूर वेळ देऊन क्या बात आहे. हे तर खरं अनुशेष भरता येणार नाही. हो हो बरोबर. पण आता
तिच्यासाठी ज्या ज्या गोष्टी करू शकलो नाही, मी जर तिच्यासाठी घोडा होऊ शकलो नाही तर नातवासाठी मात्र घोडा होईल आणि त्याच्यासाठी आत्ताच माझे नी मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करेन. क्या बात आहे, क्या बात आहे. पण सुधीरजी, मी दुसरं एक बघितलं की आपण महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचं राज्य म्हणतो, निधर्मी राज्य म्हणतो, पण तुमची स्वतःची देव या गोष्टीवर खूप श्रद्धा आहे. आपण तिरुपती बालाजीला दरवर्षी जाता आणि देव या गोष्टीवर आपला विश्वास आहे. तर नेमका हा विश्वास कशातून आला? कुटुंबामध्ये रोज मंदिरात जायची पद्धत होती. मी माझ्या काकूचा, आईचा हात धरून मंदिरात जायचो. एक दिवस मी 5व्या वर्गात असताना आमच्या शाळेच्या मागे एक मोठा तलाव आहे, रामागा तलाव हे नाव आहे. कोणीतरी आत्महत्या केली असेल. सर्व विद्यार्थी ते प्रेत बघायसाठी गेले, मीही गेलो. ते पालथं प्रेत होतं आणि माहीत नाही, त्या दिवशी मग ताप आला, मग झोपच येत नव्हती, मग ते विचार आणि ते आत्महत्या असं. मग आईने सांगितलं की तू 108 ओम नमः शिवायचा जप कर, तुला शांत झोप येईल. त्या दिवशीपासून म्हणजे 5व्या वर्गापासून तेव्हापासून आजपर्यंत रोज झोपण्याच्या अगोदर प्रभू रामाचं नाव, ओम नमः शिवाय आणि विष्णू भगवानाचं नाव घेतल्याशिवाय झोपत नाही झोपत. आज या क्षणापर्यंत झोपत नाही. दुसरा, 4थ्या वर्गात मी मंदिरात तर जायचो, पण जसं देव हा कन्सेप्ट तर मी मंदिरात गेल्यानंतर लक्षात आला. तिथे एक मुस्लिम बांधवाचं दुकान होतं, जो चित्रपटाच्या गीताची पुस्तिका, देवाचे फोटो विकायचा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 4थ्या वर्गात जे देव माझ्यासोबत राहिले, आजही तुम्ही जर बघाल तर माझ्या खिशामध्ये एक तर हा रुद्राक्ष असतो जो देवाचा आहे. हा तर फार म्हणजे 10-12 वर्षापूर्वी आला. हे 4थ्या वर्गापासूनचे देवाचे फोटो आहे. क्या बात. 4थ्या वर्गापासून हे माझ्या खिशात. 4थ्या वर्ग. आता हे फोटो तुम्हाला मिळणारही नाही, काही बंद झाले. हे तेव्हा 3 पैसे 5 पैशाला घेतलेले फोटो आहे. ते आजही काय, आजही काय, कधी हरवले नाही. 1-2दा हरवले, पण देव पुन्हा माझ्याजवळ प्रेमाने आला. एकदा परत सापडले. हो, म्हणजे एकदा तर माझ्या मित्राच्या गावाला आम्ही गेलो. एक छोटं गाव होतं पेंढरी म्हणून, तिथं हरवले. मी खूप डिस्टर्ब झालो. नंतर त्याला ते सापडले आणि तो घेऊन पुन्हा चंद्रपूर आला. एकदा माझ्या घरीच हरवले. 2 दिवस 3 दिवस सापडले नव्हते, परत सापडले, पुन्हा परत सापडले. तर माझ्या मनात ही भक्ती पक्की. आणि मग त्याचाच तुम्ही बघितलं, देवच सोडत नाही आपल्याला, तर आपण का सोडायचं. तिरुपती भगवान. मी जेव्हा 6 महिन्याचा होतो तेव्हा माझे आईवडील माझा नवस फेडायला घेऊन गेले. त्याच्यानंतर मी आणि आमचे मित्र तिरुपतीच्या मंदिरात दर्शनाला नेहमी जायचो. आणि मला अजूनही आठवतं की आम्ही तेव्हा ट्रेनमध्ये रिझर्वेशन मिळत नव्हतो, तर शौचालयाच्या बाजूला वर्तमानपत्राची कागदं टाकायचो, तिथं बसून जायचो. 12-12, 13-13 तास, 14-14 तास लाईनीत उभं राहून आम्ही दर्शन घ्यायचो. पण देवापाशी मी एक प्रार्थना करायचो नेहमी, देवा तू मला एवढं दुरून दर्शन देतो, कधीतरी एक क्षण असा आण की मला तुझं दर्शन घेताना कोणीही जा निघ असं म्हणू नये. ते तर मी सहजपणे म्हणायचो. मला कधी वाटलं नाही की देव तथाच तू म्हणेल. पण 6 वर्षापूर्वी अचानकपणे, खरं तर मीच प्रयत्न माझ्यासाठी करत होतो, पण मी मंत्री जागो. आणि मग माझ्या पत्नीला तिरुपती देवस्थानमध्ये ट्रस्टी केलं. बरोबर आहे. 3ऱ्या शतकापासून म्हणजे माझी मिसेस ट्रस्टी जागी 2016मध्ये. 1300 वर्ष महाराष्ट्राचा कोणीच ट्रस्टी जागा नव्हता. आणि ते सौभाग्य तिरुपती ईश्वरानी, देवानी माझ्या पत्नीला दिलं. आणि मग वैशिष्ट्य असं की आम्ही जेव्हा मी माझ्या पत्नीसोबत जेव्हा जायचो, बाकी ठिकाणी मी पुढे ती मागे, पण मंदिरात ती ट्रस्टी होती. आणि आम्ही किती वेळ दर्शन घेतलं, असं मन भरून जायचं. मला सुधीर एक विचारायचं आहे की आपण ज्या ज्या गावात जाता, मी एक गंमत ऐकली आहे सुद्धा आणि बघितली आहे सुद्धा. आणि आपल्यासोबत बऱ्याचदा जेवताना मी पाहिलं, ते आपल्याला भाजलेले बटाटे आणि त्याच्यावर मीठ टाकून लोक गावात जेवायला देतात, खायला देतात. हे काय कोड आहे? 95मध्ये जेव्हा मी आमदार झालो, 95मध्ये, तेव्हा मी एका गावात गेलो. त्या गावात गेल्यानंतर जेवायला बसलो आणि मग रस्सेदार भाजी दिसली.
तर मला वाटतं वांग्याची किंवा बटाट्याची असेल, म्हणजे मी त्याच्यात हात टाकला तर माझ्या लक्षात आलं की हे तसं काही तसं दिसत नाही, दुसरंच काहीतरी आहे. म्हणून मी त्यांना विचारलं की भाजी कशाची आहे, तर म्हणे भाऊ तुमच्यासाठी स्पेशल झिंगे केले आहे. मी शाकाहारी, हो, मी मांसाहारापासून खूप दूर हो, मला आवडतच नाही. म्हणजे मी ते खात नाही. अडचण अशी झाली की हे खात नाही, तेव्हा त्यांनी दुसरी कोणतीच भाजी केली नाही, कारण राजकीय नेत्यांनी ताव मारायचा मटणावर, चिकनवर, मांसाहारावर. त्यांना शाकाहारी नेताच माहीत नाही. हां, ही परंपरा की चिकन, घरची कोंबडी कापायची, गावठी कोंबडी कापायची, अंडा घरी करायची. अरे बाबा म्हणतो मी हे खात नाही. मग तेव्हा त्यांनी माझ्यासाठी भाजी न करता मी म्हणा काय करू, म्हटलं तू आता असं कर, मग भाजलेले 2-4 बटाटे दे. तर त्यांनी काय केलं, तेव्हा 6-7 बटाटे भाजले, ताटामध्ये ठेवले. मी 2 मागितले, त्यांनी 6 भाजले. पण मग बटाटा हा माझा आवडीचा भाजीचा प्रकार आहे, म्हणजे अति आवडीचा. म्हणजे मी आत्तापर्यंत क्विंटल बटाटे खाल्ले असतील. मग त्याला असं वाटतं का 6 याच्यासाठी 2 मागितले, 6 ठेवावे. मी बोलता बोलता 6 बटाटे खाल्ले. तेव्हा सर्व कार्यकर्त्यांच्या लक्षात आले भाऊ बटाटे खूप आवडतात. आणि त्याच्यानंतर जो परिपाठ जागा की मी आता कुठेही गेलो तर शेंगा, मुंगफलीच्या शेंगा आवडतात. आमच्याकडे गाखाच्या शेंगा येतात, त्या गाखाच्या शेंगा ठेवायच्या. आमच्याकडे कचरकंद म्हणून येतो तगावामध्ये, तो कचरकंद मला आवडतो. शिंगाडे आवडतात. मग असे ड्राय जे पदार्थ आहे ना. पण मग हे कधी किचनमध्ये जाऊन स्वतः काही लुडबुड करणं, काही बनवणं असं करता कधी? माझी मिसेसच इतकी सुगरण आहे. नाही, पण तुम्हाला कधी वाटतं जाऊन काही बनवावं स्वतः? मला कधी हे कामच पडलं नाही फारसं. हां, हे खरं आहे की मी हॉस्टेलच्या जीवनामध्ये मग चिवडा आवडतो म्हणून मी स्वतः चिवडा केला आहे, किंवा मी काही पदार्थ केले, पण असं पूर्ण स्वयंपाक वगैरे मी कधी केला नाही. आणि माझी पत्नी इतकी सुगरण आहे, इतकं जास्त आहे ते वजनावरून तुमच्या लक्षात येईल. तर ती इतकं चांगले पदार्थ, म्हणजे तिला तिच्या आईकडून तो वारसा आला. तर मी किचनमध्ये कधी गेलो असं नाही. पण एक सवय मला अगोदरपासून होती, ती म्हणजे स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे. 2010पर्यंत स्वतःचे अंडरवेअर किंवा बनियन असेल ते मीच धुतले 2010पर्यंत. हो, म्हणजे मी 99मध्ये 1 फरवरी 1999ला मी पहिल्यांदा मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून टुरिझमचा जागो, तर चित्रकूट बंगल्यावर सुद्धा मी माझे चड्डी बनेन मी धुत होतो. पण भाऊ, एक तुम्ही राजकारणात आहात अनेक वर्ष. प्रत्येकाच्या आयुष्यात एक हळवा कोपरा असतो. प्रत्येकाला मनात एक खंत असते किंवा एखादी घटना मनात रुतून बसलेली असते. तुमच्या एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या मनात अशी रुतून बसलेला एखादा हळवा कोपरा कोणता आहे असं विचारलं तर काय सांगाल? नाही, एक गोष्ट खरी आहे. हा प्रसंग तर नुकताच झालेला आहे. मग एकुलती एक मुलगी आहे, त्याचा उल्लेख तुम्ही केला. तिचं लग्न 1 डिसेंबर 2019ला. हो. आणि दुर्दैवाने निवडणूक आणि नंतर 24 ऑक्टोबर 2019च्या झालेल्या घटना, हो, तिच्या लग्नाच्या पत्रिकासुद्धा मी वाटायला जाऊ शकलो नाही. बरोबर 23 नोव्हेंबर, तुम्हाला आठवत असेल की 23 नोव्हेंबरला देवेंद्रजींनी शपथ घेतली अजितदादांसोबत. हो. 23 नोव्हेंबर हा आमच्या घरी जो मंडप आपण टाकायचा असतो, त्याचं एक विशिष्ट प्रकारचा एक लाकडाचा खंबा असतो, त्याची पूजा करावी लागते मंडपाच्या अगोदर. 23 तारखेला आमच्या घरी ती पूजा, 23 नोव्हेंबरला. 22ला मी 1 दिवसासाठी मुंबई आलो. 22ला जेव्हा मुंबई आलो, देवेंद्रजीचा मला दुपारी फोन आला की उद्या सकाळी 7 वाजता मी आणि आमचे तेव्हा प्रभारी भूपेंद्र यादवजी सकाळी 7 वाजता येतो आहे, म्हणजे 23 तारखेला. तर मी विचार केला की एवढ्या सकाळी? हो म्हणे, सकाळी कामच तसं आहे. म्हणजे आम्हाला तोपर्यंत माहीतच नाही की अजितदादांसोबत आम्ही सरकार बनवणार आहोत. तर मी घरी फोन केला आणि माझ्या मिसेसला सांगितलं की मला थांबावं लागेल. ते म्हणाले उद्या पूजा आहे ना, तुम्ही कसे काय थांबू शकता? आणि तेव्हा मुलीने जे वाक्य वापरलं ते माझ्या हृदयामध्ये मात्र चिरंतन राहील. ते म्हणाले बाबा, कमीत कमी माझ्या लग्नाच्या वेळी तर तुम्ही 1 दिवस द्या. मी तर तुम्हाला कधी आयुष्यात कधी माझ्यासाठी वेळ मागितला नाही, पण माझ्या लग्नासाठी उद्या पूजा आहे आणि त्या पूजेतही तुम्ही वेळ देत नाही. मी निर्णय केला की आता काही हो, मी थांबणार नाही. मी भूपेंद्र यादवजीला फोन केला,
ते म्हणे बहुत, म्हटलं देखो भाई साहब, सरकार बनाने से मेरा अर्जंट काम है, इतना समझेगा. तोपर्यंत मग हे माहीत नाही उद्या शपथ घेत आहे. हो, मी तुम्हाला काही नावं सांगतो. त्या नावांमध्ये एक चांगला गुण कोणता आहे तो सांगा, आणि त्या व्यक्तीला जर सल्ला द्यायचा असेल किंवा सुधारण्यासाठी वाव आहे असं म्हणू, तर ते गाण्यातून काय सांगाल तुम्ही? कारण तुम्ही गाता देखील, गुणगुणता गाणी मी ऐकलेलं आहे. तर मी पहिलं नाव सांगतो, पृथ्वीराज चव्हाण. त्यांना जर एक वैशिष्ट्य, त्यांचं गुण सांगायचं असेल तर प्रामाणिक व संयमी. त्यांच्यासाठी एकच गाणं फिट आहे असं मला वाटतं की आदमी मुसाफिर है, आता है जाता है, आते जाते रस्ते में यादें छोड़ जाता है. आणि त्याच्या पुढचं महत्त्वाचं आहे, झोका हवा का पानी का घेगा, फिर वो अकेला ही रह जाता है. आदमी मुसाफिर है, आता है जाता है. आज या गाण्यातून एकच संदेश आहे की आदमी अकेला रह जाता है. आणि आज काँग्रेसमध्ये त्यांची ही अवस्था आहे. अजित पवारांचा एक चांगला गुण आणि त्यांना गाण्यातून काय सांगाल? एक गुण ज्याचा हेवा मला व्यक्तिगत रीतीने वाटतो तो म्हणजे वक्तशीरपणा. हो हो, त्याचा हेवा सर्व नेत्यांनी करावा. असे अगदी, नेते अगदी, अतिशय अगदी, 100%. दुर्मिळ आहेत. तर तो वक्तशीरपणा. आणि दुसरा एक चांगला गुण आहे, एका गुणात त्यांनाही नाही बांधता येणार कारण शेवटी एवढे वर्ष त्यांनी आयुष्याचं बरोबर आहे. इतक्या मोठ्या पदावर काम केलं आहे. दुसरा त्यांचा गुण जो आहे ना तो स्पष्ट वक्तेपणा आहे. म्हणजे बैठकीमध्ये असतील कुठं तर जे आहे ते सांगून मोकळे. हा, पण त्यांच्यामध्ये जर गाण्यातून काही सांगायचं असेल ना तर त्यांची जी काही ऐट असते ना ती दूर करायची असेल तर त्यासाठी एक गाणं म्हणण्यापेक्षा एक चांगली गझल आहे की आज जवानी पर इतराने वागे कल तू पछताएगा. आता जवानी हा शब्द आपण या गझलमधून काढून टाकू. आज राजनीति पर इतराने वागे कल तू पछताएगा. चढ़ता सूरज धीरे 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 ढलता है, ढलता ही जाएगा. आणि त्याचे दोन वाक्य पुढचे खूपच सुंदर आहे. याद रख सिकंदर के हौसले तो आगी थे, याद रख सिकंदर के हौसले तो आगी थे, जब गया वो दुनिया से तो दोनों हात खाली थे. तर राजकारणामध्ये ही जी ऐट आहे ना ही खूप वर्ष इतरांशी वागताना ही ऐट उपयोगात येणार नाही. तर वक्तशीरपणा, स्पष्ट वक्तेपणा यामध्ये जर नम्रता त्यांनी जोडली तर एक आदर्श नेता असेल असं माझं व्यक्तिगत मत त्यांच्याबद्दल. ज्या नेत्यासोबत तुम्ही 5 वर्ष सत्तेत होतात आणि आता ते तुमच्यापासून दूर गेले, त्या आणि आता ते मुख्यमंत्री आहेत, उद्धव ठाकरे यांच्याविषयी काय सांगा? हो, आमचे ते 30 वर्ष मित्र होते. हो. आणि उद्धवजींसोबत म्हणजे अनेकदा भेटण्याचाही प्रसंग आला. म्हणजे GSTच्या वेळी मी त्यांच्याकडे बसलो. आणि हे खरं आहे की त्यांच्या मातोश्रीवर गेल्यानंतर माझ्या दृष्टीने ते खोबऱ्याचा किस टाकलेले पोहे, शिरा हे तर हमखास येईलच. स्वागताचे हे 2 पदार्थ हे निश्चित आहे. आणि प्रत्येकाला आग्रहपूर्वक चहा. हो. मला एकच वाटतं की उद्धवजीमध्ये एक सुसंस्कृत राजकारणी दिसतो आणि एक पारिवारिक व्यक्ती दिसतो. बरोबर आहे. अतिशय पारिवारिक. आता ते 24 ऑक्टोबर 2019ला त्यांनी घोषणा केली. आणि ठीक आहे, मग आता त्याच्यावर काही बोलायचं नाही. पण त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे मुख्यमंत्री म्हणून? मुख्यमंत्री जागेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं वाक्य महाराष्ट्रात, तो भाजपचा असो की शिवसेनेचा असो, त्याला नेहमी आवडायचं. त्यांचं नेहमी मत काय असायचं? ते म्हणायचे की 80% समाजकारण, 20% राजकारण. बरोबर आहे. आता ते चित्र बदलल्यासारखं वाटतं. ते मुख्यमंत्री आहेत, त्यांना जर गाण्यातून आपल्याला काही सांगायचं असेल तर मुख्यमंत्री म्हणून मला एवढंच सांगता येईल की भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तुम काटे बनके मत रहना. आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एक निश्चितपणे विचार केला पाहिजे की घर ना किसी का बसा सके तो झोपड़ी को मत जगा देना. घर किसी का बसा ना सके तो झोपड़ी किसी की मत जगा देना. मरहम पट्टी कर ना सके तो
घाव तो मत लगा देना. म्हणजे मुख्यमंत्री म्हणून अपेक्षा एवढीच आहे की मरमपट्टी नाही कर सकते तो घाव मत न लगा देना. आपण घावाचा उल्लेख केला, असं काय जखम झाली ज्याच्यामुळे हे सगळं विस्कटलं, आणि तुमच्या व्यक्तिगत बोलण्यातून कधी ते आलं का की हे कसं परत जोडता येईल, जोडू शकेल हे सगळं परत? संशय कळलो, बाकी काही नाही आहे. ते नाटक जसं होतं ना, दोघीही आम्ही एकमेकाच्या व्यवस्थित होतो. मला व्यक्तिगत रीतीने वाटते की कम्युनिकेशन गॅप अशी झाली की आम्ही दूर दूर जात गेलो आणि मग एकमेकाला शक्ती दाखवण्याच्या वातावरणात आम्ही पोहोचलो. संशय कल्लोळामुळे दुरावा निर्माण झाला असं माझं व्यक्तिगत मत आहे. म्हणजे त्यांना ठीक आहे. हां, कारण त्यांना CM व्हायचं होतं ही तर कधीच त्यांनी व्यक्त केली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता राजकारणात आपण बघत नाही पण तरी एक वाक्य की माननीय देशगौरव मोदीजींच्या सभेत कितीदा तरी हा विषय आला, कधीच त्यांनी अडवलं नाही. मला असं वाटतं की या दृष्टीने काहीतरी असं संशय धुक्याच्या वातावरणामध्ये, जसं धुक्यात प्रवास करताना त्यांनी दुसऱ्याचा हात पकडून घेतला आणि आता सोडता येत नाही आहे, असं असू शकतं. आता मी शेवटचं नाव घेतो, जे आपले परम मित्र आहेत आणि आपण त्यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होतात, देवेंद्र फडणवीस यांचा एक चांगला गुण आणि त्यांना काय सल्ला द्याल? त्यांच्यात एक सर्वात चांगला गुण म्हणजे आक्रमक व अभ्यासू नेता. आक्रमकही आहे व अभ्यासू नेता म्हणून त्यांचं मग वर्णन करता येईल. सल्ला काय द्याल गाण्यातून? नाही, मित्र म्हणून त्यांना एकच सल्ला आहे, रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. ओ राही ओ राही ओ राही ओ राही, साथी ना कारवा है ये तेरा इम्तिहान है. म्हणजे रुक जाना नहीं, साथी ना हार के, रुक जाना नहीं. मी जाता आता एक शेवटचा प्रश्न विचारतो आपल्याला. सुधीरजी, सगळेजण आम्हाला एक सांगतात की एखाद्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला एखादी कमिटमेंट दिली असेल तर त्या अधिकाऱ्यांनी कोणत्या तारखेला, किती वाजता, कुठे, काय सांगितलं होतं आणि त्यांनी ते काम कधी पूर्ण करतो म्हणून सांगितलं होतं. इतकी बारीक नोंद तुम्ही ठेवता. वेळेचं एवढं पक्कं गणित तुमच्याजवळ असतं. तुमच्या स्वतःच्या वेळेचं गणित कुठं गडबडतं आणि ते वेळ पाळणं का जमत नाही तुम्हाला? खरं आहे, तुम्ही अतिशय मार्मिक म्हणजे अधोरेखांकित केला शब्द की मी 13व्या वर्षीपासून डायरी लिहितो. हो, आज फायनान्स मिनिस्टर जागो, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी 5व्या वर्गापासून खर्च लिहायचो. हो, म्हणजे तेव्हा समजा वडगांनी 50 पैसे दिले किंवा मामा आले त्यांनी 25 पैसे हातात ठेवले तर तेव्हा मी लिहायचो 3 पैसे आईस्फोट खाल्ला, 2 पैशाचं बोरकूट घेतलं. ही सवय होती. ती सवय डेव्हलप झाली. विधानसभेत जेव्हा आलो तेव्हा आजही माझ्याकडे 1997च्या तारखेला अधिवेशनात कोणी किती वाजता काय म्हटलं हे माझ्याकडे आत्ता रेकॉर्डमध्ये आहे. हे सगळं असतं, रेकॉर्ड आहे. दुसरं तुमच्या वेळेचं आहे. नाही, दुसरा एक सवय अजून मग आहे माझ्या ऑफिसमध्ये. मी समजा तुम्हाला माझं एक काम तुमच्याकडे आहे, तुम्ही सचिव आहात, तर माझ्याकडे लिहून असतं मी कधी भेटलो, तुम्हाला फोन कधी केला. मी तेच सांगितलं की हा सगळा तपशील असतो. आणि मला आठवतं तर त्याच्यावर मी एक स्टोरी सुद्धा केली होती या तुमच्या लिखाणावर. आणि पण हे खरं आहे की वेळेचं कुठं गणित हा माझा म्हणजे दुर्गुण आहे. आणि दुसरी गोष्ट 1 जानेवारीला दरवर्षी मी मनात हा विचार पक्का करतो की या वर्षभरात मी टाईम चुकू देणार नाही. 3, 4, 5 दिवस टाईम चुकत नाही. 6व्या दिवशीपासून काहीतरी गडबड होते. माझ्या 2 मनामध्ये द्वंद्व होते. एक मन म्हणते वेळ पाळली पाहिजे, नाही, एक मन म्हणते की हे बरोबर नाही आहे, आपला संकल्प आहे 1 मिनिट चुकता कामा नये. आणि दुसरं मन म्हणते अरे राजकारणात आपल्याला लोकांना भेटायचंच असतं, बोलायचंच असतं आणि गोपीनाथजी आपले आदर्श आहे, स्वर्गीय गोपीनाथजी. तर पण एकदा अशी घटना झाली की ती माझ्या आयुष्यभर लक्षात राहील. एका ठिकाणी असं झालं की चुकून आयोजकाच्या सुदैवानी माझ्या दुर्दैवानी मी 5 मिनिटं अगोदर गेलो. आता इथपर्यंत ठीक आहे, चुकूनच गेलो होतो.
5 मिनटं अगोदर कार्यक्रमात. आणि जेव्हा कार्यक्रम सुरू झाला, तो जो संचलन करणारा होता ना, तो माझ्या बाकी गुणाबद्दल बोलला तर मला काही वाटलं नाही. पण जेव्हा तो असं म्हणायला लागला, कारण त्याला तो माझ्या जिल्ह्याचा नव्हता, त्याला माझी ही सवय माहीत नाही, तो म्हणायला लागला की हा सुधीर भाऊचा गुण सर्वांनी घेतला पाहिजे, इतक्या वेळेवर टाईमवर 5 मिनिट अगोदर. तर मला इतकं असं असह्य वेदना होत होत्या. मी शेवटी माझ्या बाजूच्या एवढे थांबव की हा माझा गुण नाही आहे, ही चूक आहे. आणि असंच एकदा माननीय गडकरी साहेब आले, माझ्या वर्षाचा कार्यक्रम होता, 2 तास उशीर. नितीनजी म्हणाले, अरे सुधीर चलणं 2 तासापासून वाढलं. म्हणजे साहेब काही चिंता करू नका. ते म्हणा नाही नाही सुधीर हे तुझं चुकतं, हे 2 तास उशीर झाला आहे. आणि आम्ही गेलो. आणि जेव्हा गेलो तेव्हा ती समोरच्या गर्दीमध्ये उत्साह ऊर्जा. ते म्हणलं 2 तासांनी. म्हटलं साहेब नाही, त्यांना माहिती आहे कार्यक्रम 11चा आहे, भाऊ 1 वाजता येणार आहे, त्यामुळे ते आत्ता आले अर्ध्या तास अगोदर, तुम्ही चिंता करू नका. लोकांना तुमच्या माझ्या मतदारसंघाच्या लोकांना हे माहीत होतं. आणि नंतर मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा सुरुवातीला आमच्या अधिकाऱ्यांना हे समजायला 1-2-3 महिने गेले. मग त्यांनी नंतर सवय लावली की बैठक असेल समजा 11ची, तर ते आमच्या 11:15 वाजता आमच्या PNना फोन करायचे की आता कुठं आहे, आणि ते अंदाज करून मग व्यवस्थित यायचे. पण हे नक्की आहे की हा माझा अवगुणच आहे, याची सुधारलाच पाहिजे. मित्र हो, हे होते राज्याचे माजी अर्थमंत्री आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवारजी. आणि अतिशय वेगळं रूप त्यांचं आपल्याला या फेस टू फेसच्या निमित्ताने ऐकायला बघायला मिळालं. सुधीर भाऊ, आपण असेच दिलखुलास राहा आणि असंच मनमोकळं गात राहा, आनंदात राहा. आणि आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार आणि खूप खूप लोकमतला आणि तुम्हालाही विशेष करून धन्यवाद की असा एक कप्पा जो राजकीय जीवनात कधी उघडला जाऊ शकत नव्हता, आज त्या जुन्या आठवणींनी अतिशय आनंदी दिवस माझा जाणार.